नमस्कार सगळ्यांना. लग्नानंतरचे प्रेम ही कथा आपली सुरू आहे. तुम्हाला ही कथा कशी वाटते मला कमेंट मध्ये नक्की कळवा. मी या घरची सून आहे, नोकरानी नाही. त्यामुळे माझ्याशी बोलताना तुझा टोन जरा सांभाळून ठेव. सायली हे बोलताच डायनिंग टेबलवरच एकदम स्मशान शांतता पसरली. कुणालाच विश्वास बसत नव्हता की ही तीच शैली आहे जी कालपर्यंत डोळे वर करून बघायलाही घाबरत होती. सोनलचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. तिच्या हातातला ब्रेडचा तुकडा तिथेच थांबला होता. तिचे डोळे रागाने आणि आश्चर्याने मोठे झाले होते. ही साधीशी शैली माझ्याशी अशी बोलते. सोनलच्या मनात रागाचा आगबोंब उसळला. पण ती खूप हुशार होती. तिला माहिती होतं की जर तिने आता सायलीवर उलटवार केला तर तिचा बिचारी असल्याचा मुखवटा खाली पडेल. तिने लगेच स्वतःचा चेहरा रडवेला केला. तिचे डोळे भरून आले. वेदांत, बघ ना ती कशी बोलते माझ्याशी. सोनल हुंदके देत खोटं रडत म्हणाली, मी नुकतीच त्या गुंडांच्या तावडीतून जीव वाचवून आले आणि ही मला असा त्रास देते. मी काय वाईट केले हिचं? वेदांतचा राग लगेच उफाळून आला. तो खुर्चीवरून झटक्यात उभा राहिला. त्याने सायलीकडे अत्यंत रागाने बघितलं. सायली, तुझी हिंमत कशी झाली सोनलशी असं बोलायची? वेदांत ओरडला. तुला बाबांनी घरात राहायची परवानगी दिली. याचा अर्थ असा नाही की तू या घरातला कोणाचाही अपमान करशील. तुझी लायकी काय आहे हे विसरू नकोस. कालपर्यंत सायलीने हे शब्द ऐकून रडायला सुरुवात केली असती, पण आज तिने डोळ्यात पाणी आणलं नाही. तिने वेदांतच्या डोळ्यात थेट पाहिलं. मी माझी लायकी विसरले नाहीये वेदांत सर, सायली अत्यंत शांत आवाजात म्हणाली. आणि मी कुणाचा अपमानही करत नाहीये. मी फक्त एवढंच सांगते की जर मी गुन्हेगार नाहीये तर मी गुन्हेगारासारखी वागणूकही सहन करणार नाही. बाबांनी मला या घरची सून म्हणून राहायला सांगितले आणि मी तशीच राहील. तुला सून कोण म्हणते या घरात? आईसाहेब मध्येच बोलला. माझ्यासाठी तू फक्त एक कचरा आहेस आणि वेदांसाठी तू कोणीच नाहीयेस. ते मला माहिती आहे साहेब, सायली हलकस हसून म्हणाली. मला वेदांत सरांकडून पत्नीचा अधिकार नकोच आहे, पण एक माणूस म्हणून जो सन्मान मिळायला हवा तो मी नक्कीच मिळवेन. एक्सक्यूज मी. एवढं बोलून सायली तिथून निघून स्वतःच्या रूमकडे गेली. वेदांत रागाने वेडा झाला होता. त्याने रागात टेबलवरचा पाण्याचा ग्लास खाली फेकून फोडला. हिचा हा नाच मला उतरावाच लागेल आई. बाबांमुळे ही खूप हवेत उडते. सोनलने हळूच वेदांतचा हात पकडला. शांत हो वेदांत, जाऊ दे तिला. तिला माहिती की तुझं माझ्यावर किती प्रेम आहे, म्हणून ती जळते माझ्यावर. प्लीज तू स्वतःला त्रास नको करून घेऊ. सोनल बाहेरून शांत वाटत असली तरी आतून ती खूपच अस्वस्थ झाली होती. सायलीचा हा बदललेला होता तिच्या प्लॅनसाठी खूप मोठा धोका होता. सोनलला आता जाणवलं होतं की फक्त खोटं रडून चालणार नाही. तिला सायलीला दाखवून द्यावं लागेल की या घरात आणि वेदांच्या आयुष्यात फक्त तिचीच जागा आहे. दुपारी वेदांत त्याच्या रूम मध्ये लॅपटॉपवर काम करत बसला होता. रूमचा दरवाजा थोडासा उघडा होता. सोनलने पाहिले की सायली कपड्यांची घडी घालत बाहेरच्या पॅसेज मधून जात आहे. सोनलने मुद्दाम एक प्लॅन केला. ती हळूच वेदांच्या रूम मध्ये गेली. तिने दरवाजा मुद्दाम उघडाच ठेवला जेणेकरून सायलीला सगळं दिसेल. सोनल जाऊन वेदांच्या खुर्चीच्या मागे उभी राहिली. तिने आपली दोन्ही हात वेदांच्या गळ्याभोवती टाकली आणि तिने आपला चेहरा वेदांच्या खांद्यावर ठेवला. वेदांत, खूप काम करतोयस का रे तू? सोनल अत्यंत गोड आणि लाडक्या आवाजात म्हणाली. वेदांतने लॅपटॉपवरून नजर हटवली आणि त्याने सोनलच्या हातावर आपला हात ठेवला. काही नाही ग, थोडं ऑफिसचं काम पेंडिंग होतं. तू आराम का नाही करत आहेस? तुला अशक्तपणा आला असेल ना? मला तुझ्याशिवाय कुठेच गमत नाही रे, सोनल वेदांतच्या आणखी जवळ जात म्हणाली. तिने मुद्दाम वेदांतच्या गालावर एक हलकीशी पप्पी दिली. तू नसतास तर माझं काय झालं असतं? वेदांत, आय लव्ह यू सो मच. वेदांतला सोनलचा हा स्पर्श खूप सुखावत होता. तो तिच्या प्रेमात पूर्णपणे बुडाला होता. आय लव्ह यू सोनल, मी तुला कधीच काही होऊ देणार नाही. बाहेरून जाणाऱ्या सायलीचे पाय तिथेच थांबले. तिने त्या उघड्या दरवाजातून वेदांत आणि सोनलला एवढं जवळ बघितलं. सायलीच्या काळजात अचानक एक विचित्र वेदना झाली. तिचं वेदांतवर प्रेम नव्हतं,
त्याने तिला फक्त त्रास दिला होता, पण तरीही ज्या माणसासोबत तिने लग्नाचे 7 फेरे घेतले होते, ज्याचं मंगळसूत्र तिच्या गळ्यात होतं, तो माणूस दुसऱ्या कोणाला तरी एवढ्या प्रेमाने जवळ घेत होता, हे बघून कोणत्याही स्त्रीला त्रास झालाच असता. सायलीचे डोळे भरून आले. तिला तिथे एक सेकंदही उभं राहावंसं वाटलं नाही. ती मान खाली घालून पटकन तिथून निघून गेली. सोनलने डोळ्याच्या कोपऱ्यातून सायलीला जाताना पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. हे तर फक्त ट्रेलर आहे सायली. बघ, मी तुला असा त्रास देईन की तू स्वतः रडत हे घर सोडून जाशील. सोनल मनातल्या मनात म्हणाली. संध्याकाळी सायली रूम मध्ये उदास बसली होती. मगाशी पाहिलेला सीन तिच्या डोळ्यासमोरून जातच नव्हता. तेवढ्यात वेदिका रूम मध्ये आली. तिने दरवाजा आतून लावून घेतला. सायली, तू ठीक आहेस ना? वेदिकाने सायलीच्या शेजारी बसत विचारलं. सायलीने पटकन डोळे पुसले. हो वेदिताई, मी ठीक आहे. तुला सोनलचं ते नाटक बघून वाईट वाटलं ना? वेदिकाने तिचं मन ओळखलं होतं. ती मुद्दाम करते हे सगळं. तिला तुला त्रास द्यायचा आहे. सायलीने एक दीर्घ श्वास घेतला. मला वेदांत सरांकडून काहीच अपेक्षा नाहीयेत वेदुताई, पण मला या गुन्हेगार या शब्दातून बाहेर पडायचंय. मला सोनलताईचं खोटं सर्वांसमोर आणायचंय, पण कसं? माझ्याकडे तर काहीच पुरावा नाहीये. वेदिका विचार करू लागली. सायली, दादाने मला सांगितलं होतं की त्याने त्या किडनॅपर्सला 5 कोटी रुपये एका जुन्या बंद पडलेल्या फॅक्टरी जवळ दिले होते. जर सोनल खोटं बोलत असेल तर तिथे नक्कीच काहीतरी पुरावा राहिला असेल. कदाचित त्यांचं काही वस्तू किंवा आजूबाजूला कोणी बघितलं असेल. पण आपण तिथे कसं जाणार आणि आपल्याला काय मिळेल याची काय खात्री आहे? सायलीने विचारलं. प्रयत्न तर करावाच लागेल ना सायली. चल, आपण आत्ताच्या आत्ता जाऊया. घरात कुणालाही सांगायचं नाही, वेदिका ठामपणे म्हणाली. सायलीनेही होकार दिला. दोघे वाड्यातून कुणालाही न सांगता मागच्या गेटने बाहेर पडला. वेदिकाने स्वतःची कार काढली आणि दोघी त्या पुण्याच्या बाहेर असलेल्या जुन्या फॅक्टरीच्या दिशेने निघाल्या. ती जागा एकदम भीतीदायक होती. सगळीकडे अंधार, गंजलेले लोखंडी पत्रे आणि शांतता होती. फक्त हायवेवरून जाणाऱ्या गाड्यांचा आवाज येत होता. वेदिकाने गाडी बाजूला लावली. दोघींनी मोबाईलचे टॉर्च चालू केले आणि त्या फॅक्टरीच्या आत गेल्या. सायली, नीट शोध. काही फोन, एखादा कागद किंवा असं काहीतरी जे सोनलच्या विरोधात असेल, वेदिका म्हणाली. सायली आणि वेदिका अर्धा तास तिथे शोधत होत्या. त्यांनी कचरा, जुने डबे सगळं तपासलं, पण त्यांना तिथे काहीही मिळालं नाही. राहुल आणि सोनल खूप हुशार होते. त्यांनी तिथे आपला कोणताही पुरावा सोडला नव्हता. वेदुताई, इथे काहीच नाहीये. सोनलताईंनी खूप हुशारीने सगळं प्लॅनिंग केलंय, सायली निराश होऊन म्हणाली. वेदिकानेही कपाळावर हात मारला. शिट, मला वाटलं होतं काहीतरी मिळेल. चल, आपण घरी जाऊया. जर दादाला किंवा आईला समजलं की आपण इथे आलोय तर परत मोठा तमाशा होईल. दोघी फॅक्टरीच्या बाहेर आला. त्यांची कार रस्त्याच्या पलीकडे उभी होती. त्यांना रस्ता ओलांडायचा होता. रस्ता एकदम सुनसान होता. सायली आणि वेदिका बोलत बोलत रस्ता ओलांडायला लागल्या. अचानक अंधारातून एक मोठा ट्रक भरधाव वेगाने त्यांच्या दिशेने आला. त्या ट्रकचे हेडलाइट्स एकदम डोळ्यांवर पडले. ट्रकचा वेग इतका जास्त होता की जणू तो मुद्दाम त्यांच्या अंगावरच येत होता. वेदुताई, सायली जोरात ओरडली. ती 2 पावले मागे सरकली, पण वेदिका रस्त्याच्या मधोमध होती. ती त्या ट्रकचा उजेड बघून जागेवरच थिजली. तिचे पाय हलतच नव्हते. ट्रक अगदी जवळ आला होता. वेदिकाचा जीव जाणार हे नक्की होतं. तेवढ्यात अंधारातून एक तरुण मुलगा विजेच्या वेगाने धावत आला. त्याने वेदिकाला जोरात धक्का दिला. वेदिका आणि तो मुलगा दोघेही रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीत जाऊन जोरात पडले. ट्रक एका सेकंदाच्या अंतरावरून भयंकर वेगात निघून गेला. सायली श्वास रोखून उभी होती. तिचं काळीच धडधडत होतं. ती धावत वेदिका जवळ गेली. वेदुताई, तू ठीक आहेस ना? सायली रडत वेदिकाला उठवू लागली. वेदिकाला थोडं खरचटलं होतं, पण ती सुरक्षित होती. दोघींनी पाहिलं की ज्या मुलाने वेदिकाचा जीव वाचवला होता तो मुलगा रस्त्याच्या कडेला बेशुद्ध पडून होता. त्याच्या डोक्याला जोरात मार लागला होता आणि तिथून रक्त वाहत होतं. त्याच्या हातालाही खूप लागलं होतं. अरे देवा, सायली, याला खूप लागलंय, वेदिका घाबरून म्हणाली. वेदुताई, याने तुझा जीव वाचवलाय. आपण याला असं रस्त्यावर सोडून नाही जाऊ शकत. याला आपण हॉस्पिटलमध्ये किंवा घरी घेऊन जाऊया, सायली काळजीने म्हणाली.
वेदिकाने आणि सायलीने मिळून त्या बेशुद्ध मुलाला कसे तरी कारच्या मागच्या सीटवर झोपवलं. वेदिकाने वेगात गाडी जहागीरदार वाड्याच्या दिशेने घेतली. वाड्यात सगळे हॉलमध्ये बसले होते. प्रतापराव फाईल्स बघत होते. वेदांत फोनवर बोलत होता आणि आईसाहेब सोनल सोबत काहीतरी गप्पा मारत होत्या. अचानक वाड्याच्या गेटवर वेदिकाची गाडी जोरात ब्रेक मारून थांबली. वेदिका आणि सायली मिळून त्या रक्ताने माखलेल्या मुलाला आधार देत हॉलमध्ये आणलं. त्या मुलाला असं रक्ताच्या थारोळ्यात बघून सगळे जागेवर उभे राहिले. वेदू, काय झालं? हे कोण आहे हा? प्रतापराव काळजीने धावत पुढे आले. बाबा, याचा अपघात झालाय. याने माझा जीव वाचवला आणि याला ट्रकची धडक बसली. वेदिका रडत रडत म्हणाले. सगुणाबाई धावत आल्या. त्यांनी त्याला सोफ्यावर झोपवलं. आईसाहेबांनी नाकाला रुमाल लावला. अगं वेदू, हा कोण भिकारी उचलून आणलायस तू? याच्या रक्ताने माझा नवा सोफा खराब होईल. याला बाहेर काढ आणि सरकारी दवाखान्यात नेऊन टाक. आई, तो रस्त्यावरचा नाहीये. त्याने माझा जीव वाचवलाय. जर तो नसता तर मी आज जिवंत नसते. वेदिका चिडून म्हणाली. प्रतापरावांनी लगेच त्यांच्या फॅमिली डॉक्टरला फोन लावला. वेदांत त्या मुलाच्या जवळ गेला. त्याने त्याच्या चेहऱ्यावर पाणी मारलं. त्या मुलाने हळूहळू डोळे उघडले. त्याने डोक्याला हात लावला. तो वेदनेने कणत होता. तू ठीक आहेस ना? काय नाव आहे तुझं? वेदांतने विचारले. त्या मुलाने हळूच डोळे उघडून सगळ्यांकडे पाहिलं. तो खूप शांत आणि साधा दिसत होता. माझं नाव शिवांश आहे, तो मुलगा अडखळत म्हणाला. तेवढ्यात सोनल पाण्याची बाटली घेऊन तिथे आली. तिची नजर त्या मुलावर पडली आणि तिच्या हातातली पाण्याची बाटली खाली पडून पाणी सांडलं. सोनलचे डोळे आश्चर्याने आणि भीतीने विस्फारले. तिचं काळीच अक्षरशः हातात आलं होतं, कारण तो शिवांश दुसरा तिसरा कोणी नसून तिचा बॉयफ्रेंड राहुल होता. होय, तोच राहुल ज्याने सोनलला किडनॅप करण्याचं नाटक केलं होतं आणि वेदांकडून 5 कोटी रुपये घेतले होते. सोनलला काहीच समजत नव्हतं की राहुल अचानक इथे कसा आला आणि तो स्वतःला शिवांश का म्हणतोय. तिच्या अंगाला घाम फुटला. जर वेदांतने किंवा सायलीने राहुलला ओळखलं तर आपला खेळ आजच संपेल याची तिला खात्री होती. सोनल घाबरून मागे सरकणार तेवढ्यात राहुलने हळूच वेगळेतून डोळे उघडून सोनलकडे बघितलं. कोणालाही न समजता राहुलने सोनलला डोळा मारला. सोनल जागीच थिजली. तिला समजलं की अपघात वगैरे सगळं खोटं आहे. हा राहुलचा एक मोठा प्लॅन आहे. पण तो प्लॅन काय आहे हे तिला अजून समजलं नव्हतं. पाणी सांडायला काय झालं तुला? सोनल आईसाहेबांनी चिडून विचारलं. तर काही नाही आईसाहेब, मला रक्त बघून थोडी चक्कर आली. सोनल खोटं बोलून बाजूला उभी राहिली. प्रतापरावांनी राहुलच्या म्हणजेच शिवांशच्या खांद्यावर हात ठेवला. बेटा शिवांश, तू माझ्या मुलीचा जीव वाचवलास. हे जहागीरदार घरानं तुझं आयुष्यभर ऋणी राहील. जोपर्यंत तू पूर्ण बरा होत नाहीस तू याच घरात राहशील, हा माझा शब्द आहे. राहुलने अत्यंत नम्रपणे हात जोडले. नाही साहेब, मी गरीब माणूस आहे. मला यात काही मोठं काम नाही वाटत. तुम्ही मला जाऊ द्या. तो खोटं नाटक करत उठण्याचा प्रयत्न करू लागला. अजिबात नाही, वेदिका म्हणाली. तू मला वाचवताना स्वतःचा जीव धोक्यात टाकलास. तू कुठेही जाणार नाहीस. वेदांतनेही त्याला आधार दिला. हो शिवांश, तू बाबांनी सांगितलंय ते ऐक. राहुलने मान खाली घालून होकार दिला. पण त्याच्या चेहऱ्यावर एक अत्यंत खतरनाक हसू लपलेलं होतं. डॉक्टरांनी राहुलच्या डोक्याला पट्टी बांधली होती आणि त्याला औषध देऊन झोपायला सांगितलं होतं. सगळे झोपायला गेले होते. वाड्यात शांतता होती. तेवढ्यात राहुलच्या रूमचा दरवाजा हळूच उघडला गेला. सोनल अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत आत आली. तिने दरवाजा आतून लॉक केला. ती थेट राहुल जवळ गेली आणि तिने त्याचा कॉलर पकडला. आर यू मॅड राहुल? सोनल कुसपुसत्या पण रागीट आवाजात म्हणाली. तू इथे वाड्यात काय करतोयस? आणि हे अपघात, हे रक्त, हे सगळं नाटक काय आहे? जर वेदांतने तुला ओळखलं तर तो तुला जिवंत जाळून टाकेल. राहुलने अत्यंत शांतपणे सोनलचा हात बाजूला केला. तो बेडवर उठून बसला आणि हसू लागला. डार्लिंग सोनल, रिलॅक्स, राहुल म्हणाला. तो वेदांत मला कधीच ओळखू शकणार नाही, कारण मी जेव्हा 5 कोटी घ्यायला गेलो होतो तेव्हा मी पूर्ण चेहरा झाकला होता. माझा आवाज बदलला होता.
पण तू इथे का आलास? आपण पैसे घेऊन लंडनला जाणार होतो ना? सोनलने अस्वस्थपणे विचारलं. राहुलचा चेहरा अचानक गंभीर झाला. आपण लंडनला जाऊ शकत नाही सोनल, कारण ते 5 कोटी रुपये चोरीला गेलेत. काय सोनल? काय? सोनल जवळजवळ ओरडलीच असते, पण तिने तोंडावर हात ठेवला. चोरीला गेले म्हणजे काय? त्या रंगाबाईला समजलं की आपण रिसॉर्ट मधून पैसे घेऊन पळून चाललोय. त्यांनी आपल्या गाडीचा पाठलाग केला आणि ते 5 कोटी त्याने हिसकावून घेतले. आता माझ्याकडे 1 रुपयाही नाहीये, राहुल चिडून म्हणाला. सोनल डोक्याला हात लावून बेडवर बसली. हे देवा. म्हणजे मी एवढं मोठं नाटक करून माझा जीव धोक्यात टाकून जे पैसे मिळवले ते सगळं वाया गेलं. आता आपण काय करणार? राहुल सोनलच्या जवळ आला. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. म्हणूनच तर मी हा नवा प्लॅन बनवलाय बेबी, राहुल हसत म्हणाला. मी वेदिका आणि त्या शैलीचा पाठलाग करत होतो. मला माहित होतं त्या फॅक्टरीकडे गेल्या आहेत. जेव्हा त्या रस्ता ओलांडत होत्या तेव्हा मी एका ट्रक ड्रायव्हरला पैसे देऊन तो ट्रक त्यांच्या अंगावर आणायला लावला आणि ऐन वेळेला मी जाऊन वेदिकाला वाचवलं. कसं होतं माझं नाटक? सोनल त्याच्याकडे शॉक होऊन बघत होती. आता बघ, राहुल म्हणाला, आता मी या घरातला हिरो बनलोय. वेदिका माझ्यावर खूप इम्प्रेस झाली. प्रतापराव माझ्यावर खुश आहेत. आता मी याच घरात राहून वेदिकाला माझ्या प्रेमाच्या जाळ्यात ओढेन आणि जहागीरदारांची उरलेली सगळी संपत्ती आपण दोघं मिळून लुटू आणि त्या सायलीलाही याच घरातून कायमचं बाहेर काढू. समजला माझा प्लॅन? सोनलच्या चेहऱ्यावरची भीती आता गायब झाली होती. तिच्या ओठांवर हसू आलं. तू खरंच खूप हुशार आहेस राहुल, सोनल म्हणाली. आता सायली आणि वेदांत दोघेही आपल्या जाळ्यातून कधीच बाहेर पडू शकणार नाहीत. सायलीला झोप येत नव्हती. ती खिडकीतून बाहेर बघत होती. तिला सारखं वाटत होतं की आज फॅक्टरीजवळ काहीतरी नक्कीच सापडायला हवं होतं. सोनलने काहीच चूक कशी केली नाही. तेवढ्यात सायलीची नजर खाली अंगणात गेली. तिथे राहुलची रूम होती. सायलीने पाहिलं की राहुलच्या रूमच्या खिडकीचा पडदा थोडासा उघडा आहे आणि आत सोनल उभे आहे. सायलीचे डोळे मोठे झाले. सोनल ताई, त्या इतक्या रात्री त्या शिवांशच्या रूम मध्ये काय करतायत आणि त्या शिवांश सोबत हसून बोलतायत? पुढे काय होईल हे बघण्यासाठी पुढचा भाग नक्की बघा आणि तुम्हाला ही स्टोरी कशी वाटते मला कमेंट मधून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.